मी आणि माझा मित्र रोहित, तसे आम्ही एकच ऑफिसमध्ये. रोहित म्हटला, आपण शिर्डीला जाऊया. तसे आम्ही रात्रीचा प्रवास करायचं ठरवलं होतं. रात्री 11 वाजता मुंबईतून निघालो आम्ही, कारण सकाळी लवकर मंदिरात पोहोचून गर्दी टाळायची होती. गाडी रोहितच्या काकाचीच होती. एक जुनाट वेगनर, पण बऱ्यापैकी धावत होती. आम्ही ठाणे ओलांडून कसारा घाटाकडे वळालो. तिथे रस्ता थोडासा अरुंद आणि वळणावळणाचा आहे. रात्री 1:30च्या सुमारास आम्ही घाटात पोहोचलो. आता मात्र घाटाची सुरुवातच झाली होती. ते वळणाचे रस्ते, दाट झाडांनी झाकलेला तो रस्ता, पण चांदण्यात घाट फार सुंदर दिसत होता. गाडीमधल्या CD प्लेअरमध्ये साईबाबाचे गाणे मनाला एक वेगळी शांतता भेटत होती. अचानक गाडीसमोर एक म्हातारी बाई उभी असल्याचं रोहितला दिसले. त्याने जोरात ब्रेक मारला. आम्ही दोघंही घाबरलो. गाडी थोडक्यात थांबली आणि ती बाई आमच्याकडे बघत हळूहळू खिडकीजवळ आली. तिचा चेहरा अस्पष्ट होता. केस विस्कटलेले, डोळे पांढरे शुभ्र आणि चेहऱ्यावर एक विचित्र इस्मत. तिने फक्त एवढंच म्हटलं, उजवीकडे वळा, नंतर वाट बंद होईल. आम्ही एकमेकाकडे बघितलं. रोहितने तिला विचारलं, ताई तुम्ही कुठे जाता? ती काहीच नाही बोलली. अचानक झाडीच्या दिशेने निघून गेली. सर्व वातावरण थंड झालं. AC बंद असतानाही अंगावर शहारे आले. आम्ही त्या क्षणी गाडी सुरू केली आणि उजव्या वाटेने गेलो. काही अंतर गेल्यावरती एक मोठं झाड रस्त्यावर पडलेलं होतं. जर आम्ही गेलो असतो तर कदाचित एक मोठा अपघात झाला असता. तो एक क्षण आमचं आयुष्य बदलून गेला. कोणीच काही बोललं नाही. सकाळी 5 वाजता आम्ही शिर्डीत पोहोचलो. दर्शन झाल्यावरती आम्ही त्या म्हातारीबद्दल स्थानिक लोकांना विचारलं. त्या म्हाताऱ्या दुकानदारांनी शांतपणे सांगितलं, असे अनेक जण म्हणतात, त्या घाटामध्ये एक साईभक्त बाई दिसली होती. एकदा तिचं अपघातात निधन झालं, पण ती अजूनही वाट चुकलेल्यांना वाचवते. त्या दिवसानंतर आम्ही घाटात गेल्यावर सावध राहतो आणि वाट चुकली की आकाशाकडे पाहून मनातच म्हणतो, बाबा वाट दाखव. आपण आपल्या चॅनलवरती जर का नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जे की तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल.